हा जो तुम्ही पॅच बघताय हा संपूर्ण मित्रांनो उड्डाण ब्रिजचा पॅच आहे। मधल्या काळामध्ये ह्या भागामध्ये काहीच काम झालं नव्हतं, ज्यावेळेला आपण अपडेट दिलेली मागे एकदा। हा जो बीम आहे तो संपतो आणि मग इथून त्यांनी दुसरा बीम टाकलेला आहे आणि इकडे बघा पूर्णपणे जे काम आहे ते आता खूप जोरदार पद्धतीने चालू झालेलं आहे। आता तू चिपळूणमधील परशुराम घाट आणि हा एक बहादूर शकचा ब्रिज खूप मित्रांनो मोठा हॉटस्पॉट आहे, कारण इकडे खूप जणांचं लक्ष आहे। आणि जो आता ट्रक चाललेला आहे ट्रेलर त्या साईडने तुम्ही सरळ गेलात की सरळ तुम्ही जाल गोव्या साईडला, आणि इकडून जर तुम्ही सरळ गेलात तर इकडे तुम्ही जाल डायरेक्ट कराड कोल्हापूर साईडला आहे बघा कुंभारली घाट मार्गे। हा आहे आपला वाळपी CNG पंप। फक्त गाड्या मोजा मित्रांनो, गाड्या बस। कुठल्या तरी अँगलने वाटतंय का की CNG गाडी घ्यावी आणि कोकणात यावं, ते सुद्धा खास CNG। ह्या पट्ट्यात जर बघाल तर पूर्णच्या पूर्ण अगदी अशी माती वगैरे आणून टाकलेली आहे, म्हणजे संपूर्ण अगदी भराव होण्याचं काम चालू आहे। म्हणजे भराव टाकल्यानंतर मग पिलर उभे होतील आणि पिलर उभे केल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी होणार आहेत, त्यामुळे इकडच्या कामाला बराच वेळ जाणार आहे। बट जो उड्डाण ब्रिज झाला त्यानंतर जर तुम्हाला इकडून त्या पट्ट्यामध्ये जायचं आहे, पलीकडे जायचं आहे, तरी देखील मित्रांनो भुयारी मार्ग या ठिकाणी ठेवलेले आहेत। हे बघा, त्याची देखील तुम्ही नोंद घ्या की ही हायवेची कामं चालू आहेत, पण ती तिथल्या तिथे असतात, अपडेट नाही आहे। पण बहादूर शकला तसं नाही आहे। मी बहादूर शकचे अपडेट तुम्हाला वारंवार का देत असतो, कारण तुम्ही चालू आहे सर्व अगदी मटेरियल त्यांनी या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे। सो काम तर खूप जोरदार पद्धतीने चालू झालेलं आहे बहादूर शकच्या ब्रिजचं। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण बहादूर शक पुलाची अपडेट दाखवली नव्हती आणि बरेच सारे मला मेसेज देखील आले होते की दादा 2 महिने होऊन गेलेत, आता आम्हाला अपडेट दे, कारण आम्ही आता कोकणामध्ये येतोय। तर मित्रांनो, खास तुमच्यासाठी बहादूर शकच्या उड्डाण ब्रिजची अपडेट आज आपण घेऊन येणार आहोत। कितपत काम झालं आहे, किती काम बाकी आहे, किती किलोमीटरचा उड्डाण ब्रिज असणार आहे आणि काय काय गोष्टी अजून वेगळ्या त्या ठिकाणी घडत आहेत, सर्व तुम्हाला काय या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा। नक्कीच मित्रांनो, ही जी माहिती आहे ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। समोरच आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि त्याच्या पाठीमागे आहे आपला बहादूर शकचा ब्रिज, आणि हा जो तुम्ही पॅच बघताय हा संपूर्ण मित्रांनो उड्डाण ब्रिजचा पॅच आहे। मधल्या काळामध्ये ह्या भागामध्ये काहीच काम झालं नव्हतं, ज्यावेळेला आपण अपडेट दिलेली मागे एकदा त्यावेळेला काहीच नव्हतं काम झालं। आणि आता तुम्ही बघा, म्हणजे माती वगैरे टाकून आता मी ब्रिजवर उभा आहे। तुम्हाला असं वाटणार नाही, पण मी आता ब्रिजवर उभा आहे मित्रांनो, उड्डाण ब्रिजवर बहादूर शकच्या। बघू शकता तुम्ही, म्हणजे कामाला आपण एक म्हणतो ना की गती आलेली आहे। आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघाल तर आपल्याला अपडेटेड दिसून येते, असं नाही आहे की म्हणजे काय दिसत नाही, पण अपडेट दिसून येते। तुम्ही आता बघा, आजची अपडेट तर खूप मोठी अपडेट आहे मित्रांनो, हे खूप मोठं काम झालं आहे तसं बघायला गेलं तर। इथून मागील 2 महिन्यामध्ये संपूर्ण अगदी माती वगैरे टाकून मी ब्रिजवर चालतोय, तुम्हाला विश्वास बसणार नाही। याच्या बाजूलाच आहे आपला मुंबई गोवा हायवे सर्व्हिस रोड आहे, तुम्हाला इथे दाखवतो। हे बघा, आणि इकडे हा असा उड्डाण ब्रिज आहे। समोर अजून काम चालू आहे, हे देखील काम लवकरात लवकर होईल, कारण मित्रांनो खूप जोरदार पद्धतीने काम चालू केलेलं आहे। इकडे पुढे आलोय, तुम्ही आता इकडे नीट बघाल तर इथपर्यंत हा जो बीम आहे तो संपतो आणि मग इथून त्यांनी दुसरा बीम टाकलेला आहे। आणि इकडे बघा पूर्णपणे जे काम आहे ते आता खूप जोरदार पद्धतीने चालू झालेलं आहे। आता वाजलेलं आहे सकाळचे 8:30। मी लवकर चालू आहे, कारण नंतर काही व्हिडिओ करायला मिळत नाही आणि ऊन पण वाढतं। आणि हा बघू शकता, हा आहे आपला मुंबई गोवा हायवे, म्हणजे हा सर्व्हिस रोड केला आहे टेम्पररी। इकडून गेलात की तुम्ही सरळ जाल गोवा साईडला, इकडूनच पुढे गेलात की बहादूर शक नाका आहे, तिथून मग टर्न मारलात की तुम्ही कराड कोल्हापूर साईडला जाऊ शकता। आणि तिकडून गेलात की खाली मग मार्केट आहे। आणि हा असा मित्रांनो उड्डाण ब्रिज आहे। तिकडे पुढे, म्हणजे तिकडे तुम्ही पुढे बघाल ना, तिकडे तो ब्रिज आहे तो कोसळला होता मध्ये नाक्यामध्ये, बट आजची कंडिशन ही अशी आहे। काम खूप जोरदार पद्धतीने मित्रांनो चालू आहे। तर चला आता आपण खाली जाऊया आणि इथूनच पुढे देखील जाऊया। पुढे देखील बराच काही अपडेट तुम्हाला मला द्यायचे आहेत, सो आता आपण पुढे जाऊया। सांगायचा विषय म्हणजे हाच आहे की मित्रांनो, गेले अनेक वर्षे मुंबई गोवा हायवेचं काम खूप जोरदार पद्धतीने चालू आहे, बट काम काय झालेलं नाही आहे। त्याला बरीच वर्ष लागलेली आहेत आणि बरीच वर्ष जात आहेत, परंतु चिपळूणमधील परशुराम घाट आणि हा एक बहादूर शकचा ब्रिज खूप मित्रांनो मोठा हॉटस्पॉट आहे, कारण इकडे खूप जणांचं लक्ष आहे आणि डेली अपडेट चालू असतात। तुम्ही आता समोर पण बघा, मी चालतोय ना, अगदी केवढाच्या केवढा मोठा हा असा ब्रिज होणार आहे बघा। तुम्हाला समजत असेलच की खूप मोठा ब्रिज आहे मित्रांनो। कमीत कमी माझ्या मते मला वाटते की 4 पदरी असा हा ब्रिज आहे। तुम्हाला आता अंदाज येत असेलच, काय माझ्याकडून चुका झाल्या तर मला कमेंट करून सांगा, पण कमीत कमी 4 पदरी मला तर वाटतं हा ब्रिज असणार आहे। आणि ह्या ब्रिजवरून म्हणजे तुम्ही जर बघाल तर मुंबईकडून जर तुम्ही येणार असाल तर मग तुम्हाला खाली सर्व्हिस रोडला उतरायची गरज नाही, स्ट्रेट टू स्ट्रेट तुम्ही अगदी हा जो ब्रिज आहे तो अगदी पागेपर्यंत असणार आहे माझ्या मते, कारण पागेपर्यंतच लास्ट आहे। पागमाळा म्हणून एक ठिकाण आहे, तिथपर्यंत तुम्ही डायरेक्ट उतरणार आहात, तुम्हाला खाली उतरायची गरज नाही। म्हणजे खालच्या ट्रॅफिकला पण काय डिस्टर्ब नाही, खालच्या जी आपली लोकल लोक आहेत त्यांना पण काय डिस्टर्ब नाही। तुम्ही डायरेक्ट हायवे टू हायवेवरून जाऊ शकता। जसं की सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये आपण बघतो की बरेचसे उड्डाण ब्रिज आपल्याला बघायला मिळतात, त्याच टाईपचा मित्रांनो हा जो उड्डाण ब्रिज आहे तो ह्या ठिकाणी तयार होतोय। सो खूप मोठी बाब असणार आहे। लवकरात लवकर जर हा ब्रिज झाला तर खूप काही गोष्टी मित्रांनो वेगळ्या पाहायला मिळणार आहेत। चला आता आपण पुढे जाऊया। आता आपण खालच्या साईडला आलेलो आहोत। तुम्हाला आता हा एक अँगल बाजूने देतो मी, मगाशी आपण इथे वरती होतो, म्हणजे बघा हे पुढचं हा जो उड्डाण ब्रिज आहे त्याचं आता काम चालू आहे। आपण मगाशी जरा मागे होतो,
कारण मी तुम्हाला सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा अपडेट दिलेली आहे. आता आपण बहादूरशेख नाक्यामध्ये जवळजवळ पोहोचलेलो आहोतच. हा समोरचा आहे बहादूरशेख नाका. नाक्यामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला एक ह्या ठिकाणी मी का थांबलो कारण एक इम्पॉर्टंट तुम्हाला अपडेट देतो. बरेचसे जे आपले सबस्क्रायबर आहेत ते म्हणतात की एकदा नाक्यामध्ये थांब आणि आम्हाला प्रॉपर सांग. तर तुम्हाला आता सांगतो. बघा इथे हा पूर्णपणे मित्रांनो असा हा चौक आहे जो आता ट्रक चाललेला आहे. हा ट्रेलर त्या साईडने तुम्ही सरळ गेलात की सरळ तुम्ही जाल गोव्या साईडला आणि इकडून जर तुम्ही सरळ गेलात तर इकडे तुम्ही जाल डायरेक्ट कराड कोल्हापूर साईडला आहे. बघा कुंभारली घाट मार्केट. आणि इकडे जर तुम्ही आत गेलात तर संपूर्ण हे मित्रांनो चिपळूण मार्केट आहे. आणि पलीकडच्या सर्व्हिस रोडने इकडे आत गेलात की तुम्ही सरळ जाल मुंबई साईडला. सो असं काही मित्रांनो चित्रीकरण बहादूरशेख नाक्यामध्ये आपल्याला म्हणजे पाहायला मिळते. ज्यावेळेला उड्डाण ब्रिज होईल त्यावेळेला वरूनच सगळ्या गाड्या आहेत त्या पास होतील. खाली यायची गरज नाही कारण खाली तुम्ही बघा सध्या ट्रॅफिक किती आहे ते. चला हां, सांगण्याचा विषय आपला हा होता की अपडेट राहणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत बरेच ठिकाणी बघितलं असाल की हायवेची कामं चालू असतात. बट आपण वर्षानुवर्ष बघतो की ती कामं तशीच रखडलेली असतात. परंतु बहादूरशेखला तसं नाही आहे. बहादूरशेखला मित्रांनो अपडेट आहे. म्हणजे तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघा. याच्या मागचे देखील व्हिडिओ मी 2-3 केल्या त्या देखील तुम्ही आवर्जून बघा. तुम्हाला लक्षात येईल की व्हिडिओमध्ये अपडेट आहेत. असं नाही की काय अपडेट नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये अपडेट आहेत. सो हे खूप छान वाटतं. भले थोडा कामाला उशीर केला तरी चालेल पण काय ना काहीतरी अपडेट होत आहेत हे बघून खूप भारी वाटतं. आता हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजचं काम माझ्यामध्ये इथपर्यंत वरचं काम बाकी होतं. परंतु आता ह्या पट्ट्यापर्यंत बघतोय तर वरचं देखील काम जवळजवळ म्हणजे ते करतायत. आणि काय काय ठिकाणी पुढे तर वरचे देखील म्हणजे आपण एक म्हणतो ना वरचे देखील वरचं पण काम झालेलं आहे ह्या पट्ट्यामध्ये. हे बघा तुम्ही वर तुम्हाला दिसत असेलच. हे बघा काय काय पट्ट्यांमध्ये अजून काम चालू आहे. बट होईल मला वाटतं अजून 1 वर्ष तरी लागेल. 1-1.5 वर्षामध्ये हा लवकरात लवकर असं वाटतं की हा जो बहादूरशेखचा उड्डाण ब्रिज आहे जो की पागेपर्यंत असणार आहे त्या पुलाचं काम लवकरात लवकर होईल अशी मला तरी आशा वाटते. कारण सध्या जे आम्ही व्हिडिओ करतोय त्या व्हिडिओच्या प्रोग्रेसवरून मला नक्कीच वाटतं की नक्कीच काय ना काहीतरी मोठे बदल तुमच्यापर्यंत येणार आहेत थोड्या दिवसामध्ये. तर आता आपण येऊन थांबलेलो आहोत बरोबर ब्रिजच्या खाली. या ठिकाणी मी का थांबलो कारण तुम्हाला जरा थोडे इन्फॉर्मेटिव्ह पण गोष्टी सांगतो. मित्रांनो हा जो बहादूरशेखचा ब्रिज आहे त्या बहादूरशेखचा ब्रिज ज्यावेळेला होईल ज्यावेळेला तुम्ही प्रवास कराल या ब्रिजनी त्यावेळेला तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कोणती अडचण अशी तुम्हाला होणार नाही आहे. पेट्रोल पंप वगैरे सर्व गोष्टी तर खाली बहादूरशेखमध्ये आहेतच. त्याबद्दल काय प्रश्नच नाही आहे. आणि बाकीचे रिसोर्सेस देखील खूप चांगल्या पद्धतीने आहेत ह्या भागामध्ये. त्यामुळे नक्कीच ह्या ब्रिजचा खूप मोठ्या पद्धतीने फायदा होणार आहे आपल्याला सर्व कोकणकरांना. सेकंड थिंग म्हणजे CNG पंप देखील आहेत बहादूरशेखला आहे आणि एक वालोप्यात आहे. परंतु लाईन मात्र प्रचंड असते कारण CNGचा विषय तुम्हाला तर माहिती आहे. CNG सध्या कोकणात मिळत नाही आहे आणि इथून पुढे देखील मला वाटत नाही की एकदम मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल होईल. सो CNGचा एक प्रॉब्लेम मित्रांनो कंटिन्युअसली राहणार आहे. आणि समोरच बघा तुम्ही ह्या ठिकाणी देखील आता आपण जरा पुढे आलो आहोत. पाग्याच्या जवळजवळ आहोत. पूर्णपणे मित्रांनो काम मोठ्या पद्धतीने चालू आहे. सर्व अगदी मटेरियल त्यांनी ह्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. सो काम तर खूप जोरदार पद्धतीने चालू झालेलं आहे बहादूरशेखच्या ब्रिजचं उड्डाण ब्रिजचं. आता CNGची लाईन लागली. CNGची अवस्था खूपच बेकार आहे सध्या कोकणामध्ये. आपण प्रवास तर चालू केलेला आहे. आपला प्रवास तर चालू आहे. परंतु अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवावीशी वाटली की जर समजा तुम्हाला हा जो उड्डाण ब्रिज झाला त्यानंतर जर तुम्हाला इकडून त्या पट्ट्यामध्ये जायचं आहे पलीकडे जायचं आहे तरी देखील मित्रांनो भुयारी मार्ग या ठिकाणी ठेवलेले आहेत. हे बघा त्याची देखील तुम्ही नोंद घ्या की हा देखील ऑप्शन आहे. हा बऱ्याच ठिकाणी उड्डाण ब्रिज ज्यावेळेला होतो त्यावेळेला असे ऑप्शन असतातच. परंतु अपडेट म्हणून मला दाखवणं फार जास्त गरजेचं आहे कारण कमेंट तर येतात सर्वांच्या. सो ही देखील गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेला उड्डाण ब्रिज होईल त्यावेळेला नक्कीच या भुयारी मार्गाचा वापर करू शकता. आणि इकडे पण बघा अगदी अपडेटेड काम चालू आहे. समोरच सर्व JCP वगैरे आहेत. इकडपर्यंत मला वाटते ठीकठाक काम झालं आहे आणि इकडे अजून काम बरंचसं पेंडिंग आहे. सो होईल ते देखील लवकरात लवकर. आणि सध्या कसं आहे आता कोकणामध्ये पाऊस देखील पडेल काही दिवसांमध्ये. सो ती एक भीती आहे. सो बघूया काय काय गोष्टी अपडेटेड राहणार आहेत त्या पुढे पुढे नक्कीच मी व्हिडिओ आणत राहणार आहे तुमच्यासाठी. आपण आलेलो आहोत जवळजवळ पागेवर. तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आपण मेन हायवेला जॉईन झालेलो आहोत. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना की पागेपर्यंतच हा जो ब्रिज आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्हाला समजत असेल की इथपर्यंत संपूर्ण ही जी माती आहे ती आणून टाकलेली आहे बघा. आणि इथे अजिबात काहीच अपडेटेड नाही आहे. मग डायरेक्टली जो रोड आहे तो पुन्हा एकदा ह्या मुंबई गोवा हायवेला कनेक्टेड होतो आहे. म्हणजे याचा अर्थ जो ब्रिज असणार आहे तो इथपर्यंतच असणार आहे. हे बघा बघू शकता तुम्ही इथपर्यंतच असणार आहे. इथे अजून काम व्हायचं बरंचसं बाकी आहे. ह्या पट्ट्यामध्ये काम बाकी आहे. बट ठीक आहे लवकरात लवकर होईल. पण ह्याच्या पुढे काहीच अपडेट नाही आहे. समजून घ्या मित्रांनो इथपर्यंतच हा जो ब्रिज आहे तो असणार आहे. आणि ह्याच्यानंतर मग पुन्हा एकदा या चारपदरी रोडला कनेक्ट होईल. तरी पण सुंदर आहे काय विषय नाही. एकदा का ह्या रोडला कनेक्ट झालात तरी पण संपूर्ण हा जो रोड आहे तो अगदी मग सावर्डे संगमेश्वरपर्यंत असाच रोड आहे तुम्हाला अगदी सणसणीत. ह्या पट्ट्यात जर बघाल तर पूर्णच्या पूर्ण अगदी अशी माती वगैरे आणून टाकलेली आहे. म्हणजे संपूर्ण अगदी भराव होण्याचं काम चालू आहे. म्हणजे इकडे कुठेतरी आता सगळ्यात पहिली पायरी आहे. बाकी
त्यांनी सिमेंटचे ब्लॉक वगैरे म्हणजे आउटर साईडला त्यांनी लावलेले आहेतच, बट मातीचा भराव टाकण्याचं काम चालू आहे सध्याला. म्हणजे जसं हे टोक आहे उड्डाणपुलाचं मित्रांनो, एक शेवटचं टोक आहे, त्यामुळे इकडे काम अजून पेंडिंग आहे. पण जर पुढच्या भागामध्ये बघाल तर पुढे मला वाटते कमी ते कमी एक 4 ते 5 किलोमीटरचा उड्डाण ब्रिज असेल माझ्या मते, जास्त पण काय लांब नाही आहे. एक 5 किलोमीटरचा उड्डाण ब्रिज असेल माझ्या मते. काही चुका पण होऊ शकतात माझ्याकडून. आता इकडे पण तुम्ही बघा पूर्णपणे, म्हणून मी ह्या साईडने आलो. हे बघा पूर्ण अगदी भराव टाकण्याचं काम चालू आहे ह्या भागात. भराव टाकल्यानंतर मग पिलर उभे होतील आणि पिलर उभे केल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे इकडच्या कामाला बराच वेळ जाणार आहे, बट होतंय, सगळ्या गोष्टी करतायत ते लोक, ही फार मोठी गोष्ट आहे. पण इथून जर तुम्ही पुढे बघाल म्हणजे अर्ध्या पट्ट्याच्या पुढे जर तुम्ही बघाल ना, तर ॲटलिस्ट पिलर उभे राहून वरचं देखील काम बऱ्यापैकी झालेलं आहे. सो ठीक आहे, शेवटचे लोक असल्यामुळे वेळ जाणार आहे. सुरुवातीला ते पहिलं करून घेत असतील, त्यांचं काय वेगळं माइंड असेल कदाचित, बट लवकरात लवकर हा जो उड्डाण ब्रिज आहे तो मित्रांनो आपल्याला त्याचा प्रवास करता येणार आहे असं तर आता आपण मनात एक अपेक्षा ठेवू. कारण आता माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल की हा एक CNG पंप आहे आणि इथं लिहिलं CNG संपला आहे आणि गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. हे बघा म्हणजे CNG संपून पण रांगा लागल्या आहेत. हे कशासाठी? कारण आता थोड्याच वेळामध्ये CNG येणार आहे, मग त्याच्यानंतर हे लोक लाईनमध्ये उभे राहणार. खूप बेकार कंडिशन आहे मित्रांनो सध्या कोकणात CNGच्या नावाने. बोंब आहे सगळीकडे, CNG मिळतच नाही आहे. सो आता थोडा विचार करावा लागेल की CNG गाड्या घ्यायच्या की नाही. पेट्रोलला तर लाईन आहेच, बट ठीक आहे पेट्रोल मिळतं तरी कुठे ना कुठे, पण CNGचे खूप हाल आहेत मित्रांनो कोकणात. आत्तापर्यंत मी सावंतवाडीपर्यंत वगैरे जाऊन आलो ना, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिकडे कुठे मिळेल CNG तिकडे तुम्ही टॉपअप करून या, एवढंच मी तुम्हाला आता सांगेन या व्हिडिओच्या माध्यमातून. बाकी तुम्ही माझ्या उजव्या हाताला सगळ्या गोष्टी बघताय, काय बदल तुम्हाला पाहायला मिळत आहेत, काय काय बदल अजून हवेत, सगळ्याच गोष्टी होणार आहेत पुढे पुढे. ठीक आहे, आपण आता म्हणतोय की काय काय गोष्टी याच्यामध्ये जरा अजून बदल झाल्या असतं तर चांगलं झालं असतं, पण सुरुवातीला कसं आहे मित्रांनो, एकदा हा उड्डाण ब्रिज होणं फार जास्त गरजेचं आहे. कारण तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेला वगैरे बघाल तर ज्या रोडने आता आपण चाललो आहे त्या रोडला भयंकर ट्रॅफिक असतं. कारण ऑब्वियस आहे, सर्व्हिस रोड आहे, रोड खूप छोटा आहे, त्यामुळे ट्रॅफिक होणारच. कारण लोकल देखील ह्या रोडने प्रवास करतात, त्याचबरोबर जे पर्यटक म्हणा, टुरिस्ट म्हणा किंवा लाईनच्या गाड्या सर्वच. कारण मित्रांनो हा आता एक मेन मुंबई गोवा हायवे झाला आहे, जरी सर्व्हिस रोड बनवला असला तरीसुद्धा. त्यामुळे ट्रॅफिक इकडे भयानक होतं. त्यामुळे हा उड्डाण ब्रिज लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जे खालचे ट्रॅफिक आहे, त्या खालच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील. मित्र हो, तुम्ही तर बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहादूर शकच्या उड्डाण ब्रिजची अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसं आहे ना मित्रांनो, काय काय गोष्टी माझ्याकडून राहिल्या असतील किंवा काही गोष्टी आपल्याला नवीन पाहायला मिळालेल्या असतील, ज्या गोष्टी राहिल्या त्या आपण नक्कीच नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. कारण कसं आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जास्त असतो, त्यामुळे प्रॉपर आवाज येत नाही, मला व्हिडिओ करता येत नाही. पण मित्रांनो जास्तीत जास्त मी 2-2, अडीच महिन्यांनी व्हिडिओ करत असतो, का जेणेकरून तुम्हाला त्याची अपडेट राहावी, कारण तुम्ही त्या रोडने प्रवास करत असता, खास तुमच्यासाठी. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि नवीन बदल तुम्हाला पाहायला मिळालेत का, कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून काय वाटतंय या व्हिडिओबद्दल किंवा ह्या अपडेटबद्दल ते देखील मला आवर्जून सांगा. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, कोकणात या, प्रवास करत राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.